जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका तरुणीला ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तिचे एडिटेड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या 8 महिन्यांपासून 4 तरुणांनी जवळपास 20 वेळा सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैसे उकळूनही फोटो व्हिडिओ डिलीट न करता सतत मानसिक छळ केल्याने हैराण झालेल्या पीडितेने मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नावे आदित्य बाजीराव शेटके राहणार खिंडी वरवडे तालुका राधानगरी, रणजित संभाजी मुधोळकर राहणार सोळांकूर तालुका राधानगरी, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर राहणार राधानगरी, विक्रम रामचंद्र पाटील राहणार बुजवडे तालुका राधानगरी. या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य शेटकेने ओळखपत्र बनवण्याच्या निमित्ताने तरुणीला मुदा तिट्टा येथे बोलवले. नंतर मुरगुड तलाव परिसरातील झाडीत नेऊन तिचे फोटो काढले आणि एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिची ओळख इतर आरोपींशी करून दिली. आरोपींनी तिला कोल्हापूर आणि परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. प्रत्येक वेळी अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आले. पीडितेने प्रकरण मिटवण्यासाठी पैसेही दिले, तरीही आरोपींनी फोटो व्हिडिओ डिलीट केले नाहीत. उलट धमक्या वाढवल्या. 8 महिन्यांच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळानंतर पीडितीने 2 जून 2026 रोजी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करत चौघांना ताबडतोब अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्वतः मुरगुड पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. प्रणवगिरी पालकर याचे कुटुंब शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. एका शिक्षिकेचा मुलगा असलेल्या आरोपीकडून अशा प्रकारची कृत्ये घडल्याने राधानगरी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक पातळीवर प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. ही घटना समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि सायबर ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पीडितेच्या मोबाईल आणि आरोपींच्या डिव्हाइसेसची तपासणी सुरू असून आणखी काही मुलींना लक्ष केले गेले असल्याची शक्यता तपासली जात आहे. ही घटना पुन्हा एकदा सांगते की डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून महिलांचा छळ करणाऱ्या नराधमांना कायद्याने कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आरोपींना अटक झाली. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी समाज आणि प्रशासन दोघांनीही सजग राहणे आवश्यक आहे. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम. आज ही दाखिला लें. शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर.